माझा भाऊ श्रीमंत होता, पण त्याने माझं लग्न एका गरीब घरातल्या मुलाशी लावून दिलं. माझा नवरा सारखा मला म्हणायचा की तुझ्या भावाला मला थोडी मदत करायला सांग. पण मी प्रत्येक वेळी भावाच्या घरून मोकळ्या हाताने परत यायची. आम्ही खूप गरीब होतो. एक वेळ जेवायचो तर एक वेळ उपाशी राहायचो. एक दिवस माझ्या भावाची तब्येत अचानक बिघडली. दवाखान्यात गेल्यानंतर समजलं की त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि फक्त रक्ताच्या नात्यातल्याच व्यक्तीचीच किडनी त्याला मॅच होऊ शकते. माझ्याशिवाय माझ्या भावाला दुसरं रक्ताचं कुठलंच नातं नव्हतं. मी माझ्या भावाची एकुलती एक बहीण होते. पण माझा भाऊ त्याच्या बायका पोरांमध्ये, त्याच्या संसारामध्ये एवढा गुंतला होता की तो हे विसरला होता की त्याला एक बहीण पण सुद्धा आहे. मला जसं समजलं की दादाला किडनीची गरज आहे, मी सगळं जुने रुसवे फुगवे विसरून भावाला किडनी द्यायला तयार झाले. पण मी माझी किडनी भावाला दिली तशी माझी बहिणी ओरडत माझ्याजवळ आली आणि मला मारायला लागली, कारण माझी किडनी तर. माझं नाव जानकी. आम्ही दोघं भावंड होतो. आमचे आई बाबा आम्ही लहान असताना सोडून देवाघरी गेले होते. आई वडिलांनंतर माझा आधार माझा एकुलता एक भाऊ होता. तो माझ्यावर खूप प्रेम करायचा. त्याने माझ्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. त्याने कधीच माझ्या डोक्यावरून त्याचा हात काढला नाही. माझा भाऊ एक प्रेमळ आणि जबाबदार व्यक्ती होता. त्याने मला शिकवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले, सगळे हट्ट पुरवले. लहानपणापासून त्याने मला हे कधीच जाणवून दिलं नाही की मला आई वडील नाहीत. त्याने घरची सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली आणि वडिलांचा बिझनेस पण स्वतःच्या खांद्यावर घेतला. तो दिवस रात्र मेहनत करत होता, म्हणजे तो मला आणि त्याला चांगलं आयुष्य देऊ शकेल. आम्ही खूप आनंदात आणि सुखात राहत होतो. घरात कुठल्याच गोष्टीची काहीच कमी नव्हती. त्यानंतर त्याने माझं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. त्याच्या ओळखीत असणाऱ्या मुलासोबत, राघवसोबत त्यांनी माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर पण माझ्या आयुष्यात सुखच सुख होतं. राघव पण माझ्यावर खूप प्रेम करायचे. ते माझी खूप काळजी घ्यायचे. माझ्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत माझं आयुष्य खूप सुंदर बनवलं होतं. लग्नानंतर घालवलेला प्रत्येक क्षण एखाद्या स्वप्नांसारखा वाटत होता. लग्नानंतर राघव आणि मी एकत्र खूप आनंदात होतो. आम्ही सारखं वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात होतो. एकत्र वेळ घालवत प्रेमाचा आनंद घेत होतो. राघवने माझं आयुष्य खूप सुखाचं बनवलं होतं. मी स्वतःला या जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री समजत होते. माझ्या भावाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने लग्न केलं. सुरुवातीला बहिणी पण माझ्यासोबत खूप चांगली वागत होती, माझी काळजी घेत होती. सगळ्यांनी एकत्र बसून वेळ घालवता यावा यासाठी आम्हाला जेवणाचं आमंत्रण देत असायची. आम्ही एकत्र मिळून खूप मजा मस्ती करायचो. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचो. पण मग अचानक सगळी परिस्थितीच बदलली. असं काही झालं की त्याची कधी आम्ही कल्पना पण केली नव्हती. राघवच्या बिझनेसमध्ये नुकसान व्हायला लागले. पहिले आम्हाला असं वाटलं की साधी गोष्ट आहे, लवकरच सगळं व्यवस्थित होईल. पण आमची परिस्थिती सुधारण्याऐवजी अजूनच बिघडत गेली. बिझनेसमध्ये रोजच नुकसान व्हायला लागलं. त्यामुळे राघव खूप टेन्शनमध्ये होते. ते रात्रभर विचार करत असायचे की काय केलं तर आपल्याला या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येता येईल. पण कुठलाच मार्ग सापडत नव्हता. हळूहळू आमचा सगळा बिझनेस ठप्प झाला आणि आमची परिस्थिती खूप वाईट झाली. रोजचे खर्च भागवणं पण कठीण होऊन बसलं होतं. कधी जेवायला मिळायचं तर कधी पाणी पिऊन झोपायला लागायचं. ही परिस्थिती आमच्यासाठी खूप कठीण होती आणि आम्ही लाचार होऊन जगत होतो. जेव्हा परिस्थिती खूपच वाईट झाली, जगणं मुश्किल व्हायला लागलं, तेव्हा मी मदत मागण्यासाठी माझ्या भावाच्या दारात गेले. दादाला मला मदत करण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याने मला मिठी मारली आणि डोक्यावर हात ठेवून म्हणाला, तू माझी लाडाची बहीण आहेस. तुला कुठलीही अडचण असेल तर न घाबरता मला सांग. मी त्याचे आभार मानले आणि माझ्या घरी परत आले. त्यांनी केलेल्या मदतीमुळे आमचे काही दिवस चांगले गेले. पण सगळे पैसे संपल्यावर परत तशीच परिस्थिती व्हायला लागली. आता आम्हालाही जाणीव झाली होती की जर परिस्थिती सुधारायची असेल तर काहीतरी मोठं करण्याची गरज आहे. पण आम्हाला काहीच कळत नव्हतं की सुरुवात कुठून करायची. राघवने नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण त्यांना मनासारखी नोकरी कुठेच मिळाली नाही.
आम्ही कामाच्या शोधात भटकत होतो, पण आमचे सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते. अशा परिस्थितीत मी माझ्या आयुष्याकडे एका नव्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात केली. मी विचार केला की बहुतेक देवाने आमची परीक्षा घेण्यासाठी ही परिस्थिती निर्माण केली असेल, म्हणून आम्हाला हिंमत हरून चालणार नाही. मी राघवची हिंमत वाढवण्याचा प्रयत्न करत होते. मी म्हणाले, तुम्ही हार मानू नका. एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्कीच मिळेल. राघवला माझ्या बोलण्याने जरा आधार मिळाला आणि आम्ही दोघांनी एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की दादा वहिनी सोबतचे आमचे संबंध पहिल्यासारखे राहिले नाहीत. वहिनीच्या वागण्यात बोलण्यात पण बदल जाणवायला लागला होता. अगोदर जे प्रेम इज्जत ती देत होती, आता त्याची जागा फॉर्मॅलिटीने घेतली होती. ती आमच्यापासून लांब राहायला लागली आणि आमच्या परिस्थितीवर हसायला लागली. हे सगळं माझ्यासाठी खूप दुःखाचं होतं, पण मी गप्प बसून सगळं सहन करत होते. मी परत एकदा माझ्या भावाकडे मदत मागितली, पण यावेळी त्याचं वागणं बदललेलं होतं. तो रागात मोठ्या आवाजात म्हणाला, आता तुला तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने जगायला हवं. भावाचं रागीट स्वर ऐकून माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. ज्या भावाला मी माझा आधार समजत होते, तो आज परका होऊन बोलत होता. आणि याची कल्पना मी आयुष्यात कधीच केली नव्हती. पण मी माझ्या डोळ्यातलं पाणी लपून त्याचे आभार मानले आणि तुटलेल्या मनाने घरी परत आले. घरी येऊन खूप रडले. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. एकीकडं भावाचं रागवणं, तर दुसरीकडे स्वतःची वाईट परिस्थिती. मी विचार करायला लागले की मी या कठीण काळात मार्ग काढण्यासाठी सक्षम का नाही. माझ्या नवऱ्याने मला सांभाळलं आणि माझे डोळे पुसत म्हणाला, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण कसं तरी आपले पोट भागू. तू टेन्शन घेऊ नकोस. नवऱ्याच्या बोलण्यात प्रेम आणि आपुलकी होती, पण माझ्या मनात एक दुःख होतं. ते काही केले कमी होत नव्हतं. रात्रभर मी रडत विचार करत जागत होते आणि जरा डोळा लागला तर लगेच एका स्वप्नाने माझी झोप उडवली. स्वप्नात मी बघितलं की माझा भाऊ माझ्यासाठी खेळणी घेऊन यायचा, माझ्यासोबत खेळत असायचा आणि माझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये माझ्यासोबत ठामपणे उभा असायचा. पण आज त्याच भावाला माझ्या दुःखाशी, माझ्या प्रॉब्लेमशी काहीच देणं घेणं नव्हतं आणि हीच गोष्ट माझ्या मनात सुईसारखी टोचत होती. आपोआपच माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. मी देवाकडे प्रार्थना केली की कुणालाच अशा परिस्थितीत टाकत जाऊ नकोस. त्याबरोबर ही जाणीवसुद्धा झाली की हा माझ्या परीक्षेचा कठीण काळ आहे. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. डोळे पुसत उठले. नवीन सुरुवात करण्याचा इरादा केला. मी विचार केला की माझा भाऊ माझी ही अवस्था बघून हतबल झाला आहे आणि मला या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी, स्वतःला मजबूत बनवण्यासाठी असं बोलला असेल. मी स्वतःला वचन दिलं की आता कुणावरही ओझं होणार नाही. मी विचार करून करून थकली की मी असं काय करू. कमीत कमी 2 वेळचं जेवण तरी नीट मिळेल. पण मला करण्यासारखं काहीच नव्हतं. दिवस असेच निघून जात होते आणि प्रत्येक रात्र आमच्यासाठी फक्त अंधारच घेऊन येत होती. आयुष्यात कुठेच आशेचा एक किरण पण दिसत नव्हता. आमच्याकडे देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. पण कधी कधी असं वाटत असायचं की आमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचतच नाही. शेवटी एक दिवस हिम्मत करून मी विचार केला की एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी नवऱ्याला न कळता भावाला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आशेने गेले की माझ्या नवऱ्याला भावाच्या ऑफिसमध्ये काही काम मिळेल. म्हणून मी आशेने भावाच्या ऑफिसमध्ये गेले. मला माहीत होतं की भावाला मदत मागायला माझ्यासाठी खूप अवघड होतं, पण माझ्या नवऱ्यासाठी मी माझा स्वाभिमान पण बाजूला ठेवला. जसं मी भावाशी या विषयावर बोलले, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले. त्याच्या डोळ्यात, बोलण्यात परकेपणा जाणवला. तो माझ्यावर हसत मला म्हणाला की माझे ऑफिस बंद करायला तुझ्या नवऱ्याला माझ्या ऑफिसमध्ये ठेवून घेऊ का? जर तो एवढा यशस्वी होता तर मग स्वतःचा बिझनेस का संपला? दादाचे ते शब्द माझ्या काळजात सुईसारखे टोचत होते. तो पुढे म्हणाला, अशी सारखी सारखी तोंड वर करून माझ्याजवळ येतेस. जर तुझ्यात जरा जरी मानसन्मान उरला असेल तर परत माझ्या ऑफिसमध्ये येणार नाहीस. त्याचे ते परके शब्द ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला.
मी स्वतःला कसं तरी सावरलं आणि तिथून निघून आले. घरी आल्यावर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नावच घेत नव्हतं. मनात असं वाटत होतं की माझा सगळ्यात मोठा सहारा माझ्यापासून लांब गेला आहे. माझ्या नवऱ्याला माझ्या मनातल्या भावना समजल्या होत्या. ते माझी समजूत काढत माझे डोळे पुसत माझ्याजवळ येऊन बसले. ते म्हणाले, तू काळजी करू नकोस, आपण यातच कसे तरी आपले दिवस काढू, हे दिवस पण निघून जातील. नवऱ्याचं प्रेमाचं आपुलकीचं बोलणं ऐकून माझ्या मनाला जरा आधार मिळाला. पण आतल्यात भावाचं ते बोलणं माझ्या मनात टोचत होतं. आज माझा भाऊ मला परका झाला होता. दुसऱ्या दिवशी माझा नवरा नेहमीप्रमाणे कामाच्या शोधात घरातून निघून गेला. त्या दिवशी परत घरी आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेज आणि आनंद होता, जो कितीतरी दिवसांनी मी त्यांच्या चेहऱ्यावर बघितला होता. ते मला म्हणाले, मला एका हॉटेलमध्ये नोकरी मिळाली आहे, पण पगार थोडा कमी आहे. पण काहीच काम नसण्यापेक्षा हे बरं आहे ना. त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यातलं आनंदाचं पाणी आलं. मी देवाचे खूप खूप आभार मानले की त्याने माझी प्रार्थना ऐकली. पण मनात एक दुःख होतं की या कठीण काळात त्याने रक्ताच्या नात्याची पण परीक्षा घेतली होती. या कठीण काळात सगळ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने सुद्धा, जो माझा मोठा भाऊ होता, ज्याला मी माझ्या वडिलांच्या जागेवर ठेवलं होतं, त्याने पण माझ्या पाठ फिरवली होती. तो त्याच्या बायको पोरांमध्ये आणि श्रीमंतीमध्ये एवढा बुडाला होता की तो हे पण विसरला होता की त्याला एक बहीण पण आहे, जी आज कठीण परिस्थितीत आहे. ज्या नात्याला मी माझी ताकद समजत होते, तो आज माझ्यासाठी खूप मोठी कमजोरी बनला होता. महिन्याच्या शेवटी जेव्हा माझा नवरा माझ्या हातात त्यांचा पगार आणून द्यायचा, तेव्हा माझ्या डोळ्यात चमक यायची की आता आम्हाला कोणाला काही मागावं तर लागणार नाही ना. हा आनंद जरी लहान असला तरी आमच्यासाठी खूप मोठा आणि किमती होता. मी माझ्या आयुष्यात एक शिकले होते की दुनियेत सगळी नाती खोटी आणि मुखवटे घातलेली असतात आणि कठीण काळात फक्त देवच आपला खरा आणि सगळ्यात मोठा सहारा असतो. भावाच्या परकेपणामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले होते. मी माझ्या नवऱ्याला सगळ्या परिस्थितीत साथ द्यायची ठरवली होती. पण या परिस्थितीने मला हे शिकवलं होतं की कठीण काळात मेहनत आणि स्वतःवर असणारा विश्वास या सगळ्यातून मार्ग काढायला शिकवतो. त्या कठीण काळाला जेव्हा मी आठवते तेव्हा मला हे आठवून छान वाटतं की मी देवाशिवाय दुसऱ्या कशावरही भरोसा ठेवला नाही. भावाच्या विश्वासघाताने मला पूर्णपणे तोडलं होतं, पण मला एक नवीन मार्ग पण दाखवला होता. एक दिवस कामावरून मी नवरा येण्याची वाट बघत होते. ते घरी आले तेव्हा खूप टेन्शनमध्ये होते. मी त्यांना पाणी दिलं आणि त्यांच्याजवळ जाऊन बसून त्यांना विचारलं, एवढं टेन्शनमध्ये का आहात? त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, तुझ्या भावाची तब्येत खूप खराब आहे. त्यांना दवाखान्यात दाखल केलं आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्या आहेत. त्यांना एका डोनरची गरज आहे. त्यांच्या नात्यातले व्यक्तीच त्यांना किडनी देऊ शकतात. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी रडायला लागले. पटकन उठले, साडी नीट केली आणि नवऱ्याला म्हणाले, मला आत्ताच्या आत्ता दादाला बघायला घेऊन चला. दादाच्या ऐकल्यावर त्याने केलेलं माझा अपमान पण मी विसरले होते. त्यावेळी मला फक्त एवढंच माहीत होतं की माझ्या भावाला माझी गरज आहे. माझा नवरा फ्रेश झाला. स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवले आणि मला दवाखान्यात घेऊन गेले. मी लगेच दादाच्या खोलीत त्याला बघायला गेले तर तो बेशुद्ध पडला होता. त्याची अवस्था बघून मी रडायला लागले. माझा नवरा मला तिथून घेऊन बाहेर आला. मी नर्सला त्याच्यासोबत कोण आले आहे म्हणून विचारलं तर ती म्हणाली की त्यांची बायको आली आहे. आत्ताच काही कामासाठी बाहेर गेली आहे. मी तिला डोनरबद्दल पण विचारलं तर ती म्हणाली की अजून अरेंज झाली नाही. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की मी माझी किडनी माझ्या दादाला देते. हे ऐकून ते हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागले आणि म्हणाले, तू कशी काय देऊ शकतेस? पण मी त्यावेळी नवऱ्याचं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी उठले आणि डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले आणि त्यांना म्हणाले, डॉक्टर साहेब, मी माझी एक किडनी दादाला द्यायला तयार आहे, पण माझी एक अट आहे की ही गोष्ट तुम्ही माझ्या दादाला आणि वहिनीला सांगू नका. असं सांगा की दुसऱ्या दवाखान्यात एका डोनरची किडनी मॅच झाली.
डॉक्टरांनी माझं ऐकलं आणि ऑपरेशनची तयारी सुरू केली. मला पण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. खूप वेळ गेल्यानंतर ऑपरेशन सफल झालं. डॉक्टरांनी दादाला शुद्ध येईपर्यंत ICUमध्येच ठेवलं आणि शुद्ध आल्यावर प्रायव्हेट रूममध्ये आणलं. त्यासोबतच माझी पण ट्रीटमेंट चालू ठेवली. मला पण दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं आणि त्याच वेळी वहिनीने मला बघितलं, पण त्यावेळी ती गप्प बसली. 2-3 दिवसांनी चेकअप करून मला आणि दादाला घरी सोडलं. त्याचवेळी वहिनी माझ्याजवळ आली आणि तिने मला मारायला सुरुवात केली. ती म्हणाली, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या नवऱ्याला तुझी किडनी द्यायची? तुझी किडनी तर अगोदरच अर्धी डॅमेज आहे. तू जाणून बुजून हे उपकार करत आहेस की तुझ्या भावाने तुझा अपमान केला तरी पण तू तुझी किडनी दिलीस. तू किती दयाळू आणि सती सावित्री आहेस हे जतावत आहेस का? वहिनी मला अजून मारणार तोपर्यंत माझ्या नवऱ्याने तिचा हात पकडला आणि म्हणाले, खबरदार, जर परत तिला हात लावलात तर तुमच्यासाठी हे चांगलं होणार नाही. तुम्हाला काय माहीत प्रेम म्हणजे काय असतं? तुमच्या डोळ्यावर तर श्रीमंतीची पट्टी बांधली आहे ना. जर एवढंच तुम्हाला तुमच्या नवऱ्याची काळजी असती तर स्वतःच्या मुलांना किडनी द्यायला सांगायची होती ना. पण नाही. जेव्हा तुमचा नवरा तुमच्या मुलाला म्हणाला होता तेव्हा तुमचा मुलगा त्यांना म्हणाला की बाबा, मी माझी किडनी तुम्हाला कशी काय देऊ शकतो? अजून आमची लग्न पण झाली नाहीत. पोरं बाळं व्हायची आहेत. खूप प्रॉब्लेम होतील. सॉरी, आम्ही आमची किडनी नाही देऊ शकत. आठवत आहे ना तुम्हाला? पण ही त्याची बहीण आहे. सगळा राग विसरून भावाचं आयुष्य वाचवणं हा एकच उद्देश होता. आणि राहिली गोष्ट किडनीत प्रॉब्लेम असण्याची, तर आम्ही त्यावर उपचार केले आणि त्यात आम्हाला यश आलं. आता तिच्या दोन्ही किडनी ठीक आहेत. प्लीज आता आम्हाला माफ करा आणि तुम्ही तुमच्या नवऱ्याजवळ जा. राघवनी वहिनीला चांगलाच आरसा दाखवला आणि मला घेऊन घरी आली. मला खोलीत झोपवलं आणि माझ्यासाठी सूप करायला किचनमध्ये गेले. मला सूप दिले, गोळ्या दिल्या आणि झोपायला सांगितलं. वेळ त्याच्या गतीने पुढे जात होता. राघवने माझी एवढी सेवा केली, काळजी घेतली की आज मी माझा संसार स्वतः सांभाळायला तयार झाले आहे. माझं आयुष्य आता पहिल्यासारखं सुरळीत चालू होतं. नवरा कामावर जायचा आणि मी घर सांभाळून आराम करायचे. नवरा यायच्या आधीच जेवण बनवून त्यांची वाट बघत बसायचे. दिवस निघून जायचा, पण एकदा तरी भावाची आठवण आल्याशिवाय राहायची नाही. कितीतरी वेळा मनात आलं की फोन करून हालचाल विचारावी, पण घाबरायचे. जर त्याने यावेळी पण अपमान केला तर, किंवा त्याला असं वाटू नये की उपकाराची जाणीव करून द्यायला फोन केला आहे, असा विचार करून गप्प बसायचे. एक दिवस अशीच राघवची वाट बघत बसले होते. दार वाजलं म्हणून मी उठले आणि दार उघडलं तर बघून हैराण झाले, कारण समोर दारात दादा आणि वहिनी उभे होते. मी एकटक त्यांच्याकडे बघत होते. मला भानच नव्हतं की त्यांना आत बोलवावं. जेव्हा दादाने मला आवाज दिला, जानकी, आम्हाला आत बोलवणार नाहीस का? त्या आवाजाने मी भानावर आले आणि माझीच मला लाज वाटली. मी आत यायला त्यांना रस्ता दिला. तो आत आला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि खुर्चीवर बसला. मी पटकन गॅसवर चहा ठेवला आणि पाणी घेऊन बाहेर आले. चहा नेऊन त्यांच्या समोर ठेवला. त्यांनी चहा घेतला, पण मान खाली घातली होती. तो म्हणाला, जानकी, तू परत आमची हालहवा विचारली नाहीस किंवा तुझी पण काही खबर दिली नाहीस. दवाखान्यातून आल्यावर तू तर आम्हाला विसरलीस होय? मी भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत म्हणाले. मी घाबरत होते की जर मी तुला फोन केला आणि तू परत माझा अपमान केलास तर. तेवढ्यात राघव पण कामावरून घरी परत आले. दादाला बघून हैराण झाले. दादाने उठून राघवची माफी मागितली, त्याला प्रेमाने मिठी मारली. मग त्या रात्री दादा वहिनी आमच्यासोबत आमच्या घरी राहिले. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं, खूप गप्पा मारल्या. आम्ही परत एक कुटुंब झालो. कठीण काळात आपल्याला खूप त्रास होतो, पण तोच आपल्याला मेहनत आणि धैर्य ठेवायला शिकवतो. परिस्थिती कशी पण असो, आपण एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. उलट त्या काळात एकमेकांची हिंमत बनवून साथ द्यायला हवी.